नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाची। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 9 जो घटक 9 होता घातांक, याची पूर्ण माहिती घेतलेली आहे। त्यातील सर्व नियम समजावून घेतलेले आहेत आणि आता त्याच घटकावर म्हणजे घातांकावर आधारित स्वाध्याय 9.1 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतरचे देखील सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील। 7वी स्कॉलरशिप गणिताचा टोटल सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करतोय, सर्व घटक, सर्व स्वाध्याय, सर्व प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया स्वाध्याय 9.1 ला, ज्यामध्ये आहे सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1 आणि यामध्ये कुठेही तुमचा टाइमपास होणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेत आहे। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1 आणि इथे एक अपूर्णांक दिलाय। ही संख्या 10 चा घात वापरून कशी लिहाल हा प्रश्न विचारलेला आहे। सोपा प्रश्न आहे, हे खाली लिहून घेऊ का मी? चला लिहितो तुमच्यासाठी। 1 2 3 4 5 6 7 8 0 1 2 3 4 5 6 7 आणि 8 0 आणि शेवटी आहेत 1 8। 10 चा घात वापरून लिहायचा आहे। 10 चा घात वापरून लिहिण्यासाठी काय आहे, आपल्याला एक अंकी संख्येपर्यंत पोहोचायचं आहे, म्हणजे हे दशांश चिन्ह आपल्याला थेट इथे न्यायचंय आणि याला करायचे आहेत 1.8 गुणिले 10 चा। किती घरं पुढे पळवायचे दशांश चिन्ह? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 घरं पुढे न्यायचं आहे। मग 10 चा 9वा घात पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ही संख्या लहान होती, आपण तिला मोठी केली म्हणजे तो बॅलन्स राहिला पाहिजे, म्हणजे याचा निगेटिव्ह घात देणार आहोत। 10 चा निगेटिव्ह 9वा घातचा अर्थ काय असतो? 10 च्या 9वा घात हा छेदात जाऊन भागिले होत असतो आणि तो पॉझिटिव्ह होतो, म्हणजेच एकावर 9 शून्य इथं छेदामध्ये येत असतात। 10 चा 9वा घात हे म्हणजेच काय आहे हे लक्षात घ्या, 1.8। हे 10 चा 9वा घात वर निगेटिव्ह आहे, तो छेदात गेलो पॉझिटिव्ह होतो आणि 10 चा 9वा घात म्हणजेच काय, एकावर 9 शून्य 1.8 ला भागिले होत असतात, म्हणजेच दशांश चिन्ह मग डावीकडे सरकणार असतं, इथून डावीकडे जाणार असतं, म्हणून इथे निगेटिव्ह घात द्यायचा असतो। 1.8 × 10⁻⁹ जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। चला जाऊया पुढील प्रश्नाकडे। स्वाध्याय सोपा आहे, जास्त काही टेन्शन घेऊ नका आणि सोडवत चला। पुढे आहे प्रश्न क्रमांक 2, 0.1 raised to 4 × 15 चा 0.1 चा चौथा घात गुणिले 15। पुढे आहे 0.0015 × 10² गुणिले 10 चा वर्ग। तिसरी संख्या आहे 150 गुणिले 0.01 चा स्क्वेअर आणि चौथी आहे 1.5 × 10³ बरोबर। यापैकी सर्वात लहान संख्या कोणती विचारलेला आहे, यातली आपल्याला सर्वात लहान संख्या शोधायची आहे। चला शोधूया। त्यासाठी आपल्याला प्रत्येकाची व्हॅल्यू काढावी लागेल। प्रत्येकाची व्हॅल्यू काढताना पहा, 0.1 चा चौथा घात, याचाच अर्थ काय, 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 4 वेळा गुणाकार गुणिले 15 करायचे आहेत, हे गुणिले 15 करायचे आहेत। इथे पहा हे सगळे 1 1 1 आहेत, 15 1 15 याचं उत्तर येणार आहे। दशांश चिन्हानंतर किती अंक येतील? 1 2 3 आणि 4 अंक दशांश चिन्हानंतर, म्हणजेच हे 0, हे 2 0 आणि हे 15 येणार आहेत। दशांश चिन्हानंतर 4 अंक, याची व्हॅल्यू काढली। याची व्हॅल्यू काढताना 10 चा स्क्वेअर म्हणजे 100ने आपण याला गुणणार, 100ने गुणलं दशांश चिन्ह गुणल्यानंतर पुढे सरकतं। निगेटिव्ह घात असला की तो भागिले असतो, पॉझिटिव्ह घात म्हणजे काय, तो गुणिले असतो। 10 चा वर्ग म्हणजे 2ने हे घरं पुढे सरकतील आणि हे होणार आहे 0.015 होणार आहेत। इथे 150 गुणिले 0.01 चा वर्ग हे 150 इंटू 0.01, 1 चा वर्ग 1च होणार आहे। वर्ग होताना दशांश चिन्हानंतरचे अंक दुप्पट होणार आहेत, म्हणजे ते 0.0001 होणार आहेत।
इथं 2 अंक होते, वर्गामध्ये 4 अंक झाले दशांश चिन्हानंतर. आता पुढे पहा, 150 एके 150 तर होणारच आहेत, त्यात काही प्रश्न नाही. दशांश चिन्हानंतर किती? 1 2 3 4 अंक आले पाहिजे. 1 2 3 हा चौथा अंक, 0.015 0. तशी पुढच्या त्या झिरोला व्हॅल्यू नसते. पुढे आहेत 1.5 इंटू 10 क्यूब, 10चा घन आहे म्हणजे दशांश चिन्ह पुढे सरकणार आहे. हे 1.5, एक घर पुढे सरकला, अजून 2 घरं सरकायला त्याला जागा, ते 2 झिरोच येणार आहेत. 1.5 गुणिले 10चा घन म्हणजे 1000, 1.5 गुणिले 1000 1.500 होतात. हे आपल्या समोर दिसतंय. सगळ्या व्हॅल्यूज आल्या, आपल्याला सर्वात लहान शोधायची आहे. यांचा विषय संपला. हे 1.500 आहेत. हे इथे पहा 0.015 आहेत आणि 0.015 आहेत, म्हणजे हे दोन्ही काय आहेत? हे दोन्ही इक्वल आहेत. सगळ्यात लहान कोण आहे? तर इथे 0.0015 ही आहे सगळ्यात लहान संख्या. जी होती ही संख्या, ती असणारीच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. घात, दशांश चिन्ह यांना खेळवता आलं की आपण उत्तरापर्यंत पोहोचलो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. पहा, पहिले 2 पहिला एकदमच बेसिक होता, दुसरा थोडा ॲप्लिकेशनचा होता, तिसरा आता आपण जे सूत्र शिकलो त्या सगळ्यांचे ॲप्लिकेशन्स होणार आहेत. इथे आहेत -2x² छेद 3y आणि ह्या कंसाचा करायचा आहे आपल्याला क्यूब. याचा क्यूब करायचा म्हणजे अंशाचा पण करायचा आहे आणि छेदाचा पण करायचा आहे. म्हणजेच हे -2x² याचा पण क्यूब करायचा आहे आणि खाली हे 3y जे आहेत यांचा सुद्धा घन करायचा आहे. अंश आणि छेद दोघांनाही तो घन आपण सेपरेट देऊन टाकलेला आहे. इथं कोणता फॉर्म्युला वापरला? a/b⁻m जर असेल तर a/m/b/m हा फॉर्म्युला आपण इथे वापरला. आता हे सोडवत असताना काय होईल? यात फक्त x² घन करायचा असं नाहीये, -2चा सुद्धा घन करायचा आहे. -2चा घन 2 दूने 4 दूने 8 आणि निगेटिव्हचा घन हा नेहमी निगेटिव्ह असतो. -8 x² घन करायचा आहे. घाताचा घात असेल तर त्यांच्यात गुणाकार असतो. 6 म्हणजे x⁻² आला. छेद हा 3चा पण घन करायचा आहे. 3 गुणिले y घन आहे हा, म्हणजे 3चा घन गुणिले y घन आहे. 3चा घन होणार आहे 27 आणि y घन होणार आहे y घन. म्हणजे -8x⁻6/27y³. 27y³ असणारा पहिला आणि तिसरा आहे, पण त्यामध्ये तो निगेटिव्ह आहे, तो आपल्याला पॉझिटिव्हच हवा आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे प्रश्न आहेत. जे काही शिकलोय त्याचं ॲप्लिकेशन आहे, म्हणजे नॉलेज इज पॉवर. कंसात काय? व्हेन ॲप्लाइड. जर त्याचा वापर करता आला तर ती पॉवर आहे, नाहीतर तो आपल्याकडं पडलेला कचराच आहे. त्याचा वापर करता आला पाहिजे. इथे पहा काय आहेत आता हे 27 गुणिले 64 बरोबर आहे 2चा घन गुणिले 6चा x². आता हे 2चा घन इकडे गुणिले आहे, तो इकडे येऊन काय होणार आहे? भागिले होणार आहे. 2चा घन म्हणजेच किती होणार आहे? तो असतो 8. आता हे 8 इकडे येऊन भागिले होतील. 27 गुणिले 64 भागिले 8 बरोबर 6चा x². इथे भाग देऊया. 8 एके 8, 8 8 64. आता आपल्याला 6चा x² म्हणजे आपल्याला इथं पाया 6 मिळवायचा आहे. 6 पाया मिळवण्यासाठी काय करता येईल ते पाहूया. हे 27 गुणिले 8 बरोबर 6चा x² आहे. हे 27 जे आहे त्याला आपण 3च्या घाताच्या रूपात लिहू शकतो. हा आहे 3चा घन गुणिले 8 म्हणजेच आहे 2चा घन. आता 3चा घन गुणिले 2चा घन बरोबर 6चा x² आहे. इथपर्यंत नो प्रॉब्लेम. तर आता 3चा घन गुणिले 2चा घन a⁻m इंटू b⁻m असं जर असेल, a चा m गुणिले b चा m असेल तर त्यालाच आपण a गुणिले b चा m लिहू शकतो. हा नियम आपण पाहिला आहे. पाया काही असू द्या, गुणाकार आहे आणि घातांक जर समान असेल तर त्या गुणाकाराला तो घातांक आपण कॉमन लिहू शकतो. म्हणजेच हे 3 गुणिले 2
आणि कंसाचा होणार आहे घन, कंसाचा घन बरोबर 6चा x वा घात आहे. इथे 3 दुने होतात 6, 6चा घन बरोबर 6चा x वा घात. पाया समान झाला, ती त्यांची किंमत इक्वल आहे, म्हणजेच x ची किंमत किती येते, x बरोबर येणार आहे 3. पहा कसे सोडवले. इथं मेकअप करता आला पाहिजे. मेकअप म्हणजे दिसणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना आपल्याला पाहिजे तशा लूकमध्ये आणता आल्या पाहिजे. आपल्याला 6चा घात या स्वरूपात इकडे तयार करायचे होते, म्हणून आपण या 27 8ला घातांकाच्या रूपात लिहिलं. त्यातून पुन्हा 3 दुने 6 मिळवले आणि त्यातून आपण x ची व्हॅल्यू शोधली. इथं मेकअप ज्याला करता आला, संख्यांचा मेकअप म्हणजे संख्येची व्हॅल्यू तीच, फक्त तिचा लूक बदलायचा आहे. तिचा लूक बदलला की आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळून जातं. x ची व्हॅल्यू आलेली आहे 3, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. चला काय येतो पाहूया. 625 वर 3 शून्य बरोबर 0.5चा चौथा गुणिले 10चा x वा घात, तर x बरोबर किती हे विचारलेलं आहे. सोडूया. हे 625 वर हे 000 आहेत इज इक्वल टू 0.5चा चौथा घात करायचा आहे. 5चा जर 4 वेळा गुणाकार केलं तर काय होतं, 5 5 5 5, 4 वेळा गुणाकार, 5 5 25, 5 125, 5 625 होतात. मग 0.5चा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर 625 तरी येणारच आहेत. राहिला प्रश्न दशांश चिन्हाचा. 4 वेळा गुणाकार आहे म्हणजे 0.5 4 वेळा येतील, म्हणजे दशांश चिन्हानंतर 4 अंक होणार आहेत, म्हणजे 1 2 3 हा 0 आणि इथे 0.0625 इंटू 10⁻⁴ होतील. हे लक्षात आले कसे आले, नसेल आलं तिथे पहा. 0.5 इंटू 0.5 इंटू 0.5 इंटू 0.5, 4 वेळा गुणाकार आहे. चौथा घात म्हणजे 4 वेळा गुणाकार आहे. 5चा 4 वेळा गुणाकार आला 625, दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 अंक, 1 2 3 4 अंक. चला आता हे इकडे गुणिले आहेत, इकडे आल्यानंतर काय होणार आहेत, भागिले होणार आहेत. म्हणजेच हे 625 वर हे 3 शून्य भागिले 0.0625 इज इक्वल टू आहे 10चा x वा घात. आता इथे पहा काय करायचं आहे. दशांश चिन्हानंतर इथे आहेत 4 अंक आणि इथे दशांश चिन्ह कुठे, इथे आहे, त्याच्या पुढे एकही अंक नाही. तर ते 4 अंक आपल्याला पुढे वाढवावे लागतील. ते 4 अंक जर आपण पुढे वाढवले तर काय होईल, हे 625 वर 1 2 3 शून्य आहेत, अजून 4 शून्य, 1 2 3 4 शून्य वाढवले आणि छेदामध्ये आलेत आता 625 बरोबर 10चा x वा घात आहे. आता भाग देऊ शकतो आपण. 625 एके 625 आणि शून्य किती येणार आहेत, 1 2 3 4 5 6 7 शून्य, एकावर 7 शून्य, एकावर 7 शून्य म्हणजेच काय, 10चा 7वा घात. एकावर जेवढे शून्य असतात तेवढा 10चा घात असतो. एकावर 1 शून्य म्हणजे 10चा पहिला घात, एकावर 2 शून्य म्हणजे 10चा दुसरा घात, एकावर 3 शून्य म्हणजे 10चा तिसरा घात, तसेच एकावर 7 शून्य म्हणजे 10चा 7वा घात आला. म्हणजेच x ची किंमत किती आलेली आहे, x ची किंमत आलेली आहे 7, ती पण पॉझिटिव्ह 7, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर असेल. चला लक्षात आलं असेल. जाऊया पुढील प्रश्नाकडे. मुद्दाम मी 10च्या घातात तिथे गेलो नाही, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि काय आहे तो, जर x चा 1/2 घात बरोबर 8 तर x च्या 1/3 घाताचा वर्ग बरोबर किती हे विचारलेलं आहे. पहा, मूळ आणि घातांक याचा उपयोग आता इथे होणार आहे. x चा 1/2 घात म्हणजे काय, x चं दुसरं मूळ म्हणजेच x चं वर्गमूळ बरोबर सांगितलेले आहेत 8. आपल्याला पाहिजे x ची किंमत सुरुवातीला, तर काय करूया, दोन्ही बाजूंचा वर्ग करू. डाव्या बाजूचाही वर्ग करू आणि उजव्या बाजूचाही वर्ग करू. दोन्ही बाजूंना समान क्रिया केल्यानंतर इक्वॅलिटीमध्ये काही फरक पडत नाही. वर्गमुळात x चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात x गुणिले वर्गमुळात x असं झाल्यानंतर काय होतं, तर त्याचं वर्गमूळचं जे चिन्ह आहे ते निघून जातं. म्हणजेच x बरोबर होणार आहेत 8 8 64. हे चिन्ह कसं निघून जातं पहा.
xचा 1/2 घात बरोबर होते 8. यांचा जर आपण वर्ग केला, तर 1/2 गुणिले 2 म्हणजेच हे 2/1 आहेत, हे 2ला 2 जातात आणि हा फक्त x राहतो. 8 होतात 64. दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलं की x ची किंमत वर्गमुळावरून कशी काढली, ती आलेली आहे 64. आता आपल्याला काय विचारलंय ते पहा. 64चा 1/3 म्हणजे 64चं घनमूळ आणि त्याचा वर्ग करायचा आहे. 64चा 1/3 घात म्हणजेच काय, 64चं तिसरं मूळ म्हणजे 64चं घनमूळ. 64चं घनमूळ होतं 4. 4 चोक 16, 16 चोक 64 आणि त्याचा करायचा आहे वर्ग. 4चा वर्ग होतो 16 म्हणजेच याची किंमत किती आलेली आहे 16, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. जे जे शिकले त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि आता आलेला आहे आपल्या समोर मेकअपवाला प्रश्न. याला करायचा आहे मेकअप. जर 81 बरोबर 27चा x घात तर x बरोबर किती हे आपल्याला विचारलेलं आहे. आता इथे आहेत हे 81 बरोबर आहे 27चा x घात. इथे काय करायचं आहे आपल्याला, तर हे 81 आणि हे 27 हा पाया जो आहे हा समान झाला पाहिजे. पण त्याची किंमतही तेवढीच राहिली पाहिजे. मग किती होऊ शकतो यांचा पाया, तर 9 गुणिले 9 81 होतात, पण 9 त्रिक 27 होतात. चला फोडून लिहू त्यांना. 9 गुणिले 9 झाले 81. 27 म्हणजेच काय, 9 गुणिले 3 27 होतात. हा x घात तसाच. आता अजून फोडायचं झालं तर इथं 9 नाही होतेत, मग या 9ला 3 करू शकतो, यांना पण 3 3 करू शकतो. हे 9 म्हणजेच 3 गुणिले 3 आणि हे 9 म्हणजे 3 गुणिले 3 बरोबर. हे 9 म्हणजे काय, 3 गुणिले 3, हे गुणिले 3 पुढचे असेच आणि त्याचा x घात. आता पहा सगळे 3 3 3 3 दिसायला लागले. मेकअप करतोय आपण त्याचा. आता 3चा 4 वेळा गुणाकार आहे म्हणजे 3 हे झाले 4 इज इक्वल टू 3चा 3 वेळा गुणाकार आहे म्हणजे 3चा घन आणि त्याचा x घात आहे. आता आपण एक शिकलोय की घाताचा घात म्हणजे त्यांच्यात गुणाकार असतो, म्हणजेच 3चा चौथा बरोबर 3चा 3 गुणिले x म्हणजे काय, 3x घात होणार आहे 3x. आता पाया समान झाला. म्हणजे घातांक सुद्धा समान असणार का, तर ही इक्वॅलिटी आहे. म्हणजेच इथे 3x बरोबर येणार आहे 4. हे 3x आणि हे 4 इक्वल होणार आहेत. x ची किंमत काढायची म्हणजे 3 तिकडे जाऊन भागिले होतील. x बरोबर येणार आहे 4/3. x ची व्हॅल्यू आली 4/3, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मेकअप कसा करत गेलो आणि पाया समान कसा मिळवला हे आपण इथं पाहिलं. तुम्हाला मॉडिफाय करता आलं पाहिजे. उत्तर त्याच्यातच लपलेलं असतं, फक्त आपल्याला ते शोधून काढायचं असतं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि तो आहे 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही. हा महत्वाचा शब्द आहे, नाही. तर 1024, तर यामध्ये पहा हे 10.24 गुणिले 10चा वर्ग म्हणजेच 100ने याला गुणायचंय. गुणल्यावर दशांशचिन्ह उजवीकडे सरकेल आणि हे होतील 1024. म्हणजे पहिल्या पर्यायातून तर ती व्यक्त होते. दुसरा आहे 4चा 5वा म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4. 5 वेळा झाले का, 1 2 3 4 5 वेळा झाले 4. यात 1024 होतात का. 4 चोक 16, 16 चोक 64. हा इथपर्यंतचा गुणाकार झाला 64 गुणिले हे पुढचे 4 गुणिले 4 होतात 16. हा गुणाकार केला तर 16 चोक 64, हातचे आले 6, 16 96 आणि 6 होतात 102. यस, होतात 1024. पुढे आहे 2चा 10वा घात. 2चा जर 10 वेळा गुणाकार केला तर 1024 येणार का हे आपल्याला शोधायचंय. इथे 4चा किती वेळा गुणाकार केला होता, 4चा गुणाकार केला होता 1 2 3 4 5 वेळा केला होता, तेव्हा 1024 आले होते. 2चा 10 वेळा केला म्हणजेच काय, हे 4 जर फोडून केले 2 गुणिले 2, हे 4 म्हणजे परत 2 गुणिले 2, पुढचे परत 2 गुणिले 2, पुढचे परत 2 गुणिले 2, किती झाले 1 2 4 6 8
आणि हे परत 2 गुणिले 2 10 वेळा. याचा गुणाकार करत बसायची गरज नाही. हे 4 मी फोडून इथं लिहिलेले आहेत. 5 वेळा 4 आहेत म्हणजेच ते 10 वेळा 2 झालेले आहेत. याचा गुणाकार ऑब्व्हियसली 1024 येणारच आहे. तो सुद्धा येतोय. येणार कोणता नाही म्हणजे आता पर्याय क्रमांक 4 हेच त्याचं उत्तर असणार आहे. 5चा चौथा घात आहे. 5चा चौथा घात म्हणजे 5चा 4 वेळा गुणाकार असणार आहे. आणि 5चा जर 4 वेळा गुणाकार केला तर एकक स्थानी 5 येणार हे तर फिक्स आहे. 5 × 25 आणि 25 म्हणजे हे 625 येणार आहेत की जो 1024 त्यामधून व्यक्त होत नाही. हे झालं प्रत्यक्ष सोडून. लॉजिक लावून पाहिलं असतं, सगळे पर्याय पाहिले असते. शेवटच्या पर्यायात 5चा घात दिसतोय म्हणजे त्याच्या एकक स्थानी 5चा तुम्ही कितवाही घात करा त्याच्या एकक स्थानी 5च येणार. 1024 त्यात येणार नाही. असं डायरेक्ट उत्तर देखील आपण त्या पर्यायावरून काढू शकलो असतो. पण बाकी पर्याय देखील कसे चेक करायचे हे तुम्हाला दाखवलं यामध्ये. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत घातांकांचे नियम. आणि तो नियम म्हणजे कोणता नियम जो सांगितला होता महत्त्वाचा, a⁻0 = 1. कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे 1 असतो. इथे मग अंशामध्ये काय होईल, 5चा 0वा घात 1, 6चा 0 1, 3चा 0 1 छेद 5चा 0 1 गुणिले 6चा 0 म्हणजे 1 गुणिले 3चा 0 बरोबर 1 बरोबर k आहे. तर 1 2 3 3 छेद 1 1 1 बरोबर k आला. म्हणजेच k ची व्हॅल्यू किती होणार आहे, 3/1 म्हणजेच 3 होणार आहे. जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. शून्याच्या घातावरही विचित्र प्रश्न विचारले जातात. खूप काही काही देतात आणि मध्येच एक शून्य असतो आणि याची किंमत किती होईल असा फसवा प्रश्न येणार आहे तो पुढच्या स्वाध्यायामध्ये. इथे आपण 9वा प्रश्नही पाहिलेला आहे. चला जाऊ पुढे. आणि आय थिंक पुढे काही नाही. इथे आपला स्वाध्याय 9.1 जो घातांकावर आधारित होता तो पूर्ण सोडवून झालेला आहे. लगेचच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ती असणार आहे स्वाध्याय 9.2 जी घातांकावर आधारित आहे. त्यामधील प्रश्न पाहण्यासाठी तोपर्यंत छान राहा, अभ्यास करत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा. आणि महत्त्वाचं, इथे जी प्लेलिस्ट आहे TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यात सगळे स्कॉलरशिपचेच प्रश्न आहेत की जे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नांची तयारी केली तर तुम्ही नक्कीच गणितामध्ये 90+ स्कोअर तुमचा फिक्स होणारच याची मी खात्री देतो. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये स्वाध्याय 9.2 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.